हरे कृष्णा मंडळी, श्वेताची कलाकृती या आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एंगेजमेंट रिंग प्लॅटर, तोही वेस्ट पडलेल्या वस्तूंचा वापर करून। त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक बकेटचं झाकण। ते कोणत्याही कामाचं नव्हतं, असंच पडलेलं होतं, त्याला मी इथे कामी लावलेला आहे। आणि एक टॉप घेतलेला आहे जुना निळ्या रंगाचा, त्याऐवजी तुम्ही कोणताही कलरचा टॉप घेऊ शकता। जर तुमच्याकडे असं झाकण नसेल तर त्याऐवजी तुम्ही एखादी हार्ड कार्डबोर्डचाही इथे वापर करू शकता। तो कोणत्याही शेपचा तुम्ही इथे कार्डबोर्ड घेऊ शकता। त्यानंतर जी प्लास्टिकची प्लेट आपण घेतलेली होती त्यावर कपडा मी मागून जास्तचा घेतला आणि तो वूलन धाग्याने शिवून घेतला। त्याऐवजी तुम्ही जर तुमच्याकडे हॉट ग्लू गन असेल किंवा कोणताही स्ट्रॉंग ग्लू असेल तर त्याने तुम्ही त्यावर चिटकवू शकता, पण मी तो शिवून घेतला। आणि त्यानंतर एक सर्कल कार्डबोर्ड असा कट करून घेतला आणि त्यावरही कपडा गुंडाळून घेतला आणि लावून घेतला। आणि त्यानंतर ती रिंग आपण जी बनवली ती त्या प्लेटवर असे हॉट ग्लू गनने स्टिक करून घेत आहे आणि त्यावर 3 रंगाचे आर्टिफिशियल फ्लावर स्टिक करून घेत आहे। फक्त अर्धा राऊंड आपल्याला पूर्ण फ्लावर स्टिक करून घ्यायचे आहे आणि त्या रिंगच्या थोड्या बाजूने आपल्याला पीकॉक बनवून घ्यायचा आहे। कशा प्रकारे बनवायचा आहे समोर व्हिडिओमध्ये दिसेलच। मंडळी, तुम्हाला तर माहीतच आहे, मी आपल्या हर एक व्हिडिओमध्ये एखादी मोटिवेशनल स्टोरी किंवा बोधकथा तुम्हाला ऐकवत असते, ज्यातून आपण काहीतरी चांगला बोध घेऊ शकतो आणि त्यातून आपल्याला चांगलं काहीतरी शिकायला मिळेल। हा माझा त्या स्टोरी सांगण्यामागचा उद्देश आहे। तर चला सुरू करूया। कथेचं नाव आहे तुम्हाला हवा असलेला खरा आनंद कसा शोधाल। एकदा एका कॉलेजमध्ये पर्सेंटेज डेव्हलपमेंटवर शिक्षक लेक्चर देत असतात। लेक्चर चालू असताना शिक्षक विद्यार्थ्यांना म्हणतात, चला आपण एक खेळ खेळूया। शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना फुगे वाटले आणि सांगितले, त्यावर तुमचे नाव लिहा आणि माझ्याकडे या टेबलावर जमा करा। विद्यार्थ्यांनी शिक्षकाने सांगितले तसे केले। त्यानंतर शिक्षक म्हणाले, आता तुमच्याकडे 5 मिनिटे आहे। या टेबलावरील फुग्यामध्ये तुमच्या नावाचा फुगा शोधून काढा। तेवढ्यात सर्व विद्यार्थ्यांनी त्या टेबलाकडे गेले आणि आपल्या नावाचा फुगा शोधू लागले। पण या 5 मिनिटांमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या नावाचा फुगा मिळाला नाही। 5 मिनिट झाल्यावर सर्व विद्यार्थी आपल्या जागेवर येऊन बसले। तर शिक्षकाने विचारले, तुम्हाला तुमच्या नावाचा फुगा मिळाला का? तेव्हा काही विद्यार्थ्यांनी हात वर केला। तेव्हा शिक्षकाने विचारले, तुम्हाला तुमच्या नावाचा सोडून दुसऱ्याच्या नावाचा फुगा मिळाला का? तेव्हा विद्यार्थ्यांनी मिळाला असे उत्तर दिले। शिक्षक त्यावर म्हणाले, तो फुगा त्या नावाच्या विद्यार्थ्यांना देऊन तुम्ही त्याला मदत करू शकत होता। त्याच्या नावाचा फुगा मिळाला म्हणून तो खुश झाला असता। शिक्षक विद्यार्थ्यांना म्हणाले, आज तुमच्यासोबत जे घडले ते आपल्या आनंदाच्या शोधात घडले। ते कुठे आहे हे आपल्याला माहीत नसताना सुद्धा आपण ते आजूबाजूला शोधत असतो। त्यापेक्षा आनंद इतराच्या आनंदात आहे हे समजले पाहिजे। मंडळी, ही कथा आपली इथे संपलेली आहे। त्यातून आपल्याला हे शिकायला मिळालं की आनंद आणि मानसिक समाधान हे क्वचितच स्वतःसाठी काहीतरी केल्यावर मिळते, पण जर एखादी गोष्ट इतरांसाठी केली तर त्याचा आनंद आणि मानसिक समाधान दोघांनाही होतो। इतरांना त्याचा आनंद देऊन आपणही आनंदी होतो। तर मंडळी, कशी वाटली आजची कथा? जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि त्या साईडचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला कळेल की मी कधी व्हिडिओ अपलोड केला आहे ते। तर चला वळूया आता आपल्या रिंग ट्रेकडे। फ्लावर्स लावून घेतल्यावर मी एक थर्मोकॉल घेतलेला आहे, त्यावर पीकॉक काढून घेतला आणि तो कट करून घेतला आणि त्यावर तुम्ही डायरेक्ट ॲक्रिलिक कलरने कलर करू शकता, पण मला कुठं जमतं तसं, मला तर काम वाढवायचं असतं। मी कलर न करता त्यावर ब्ल्यू कलरचा वूलन धागा फेविकॉलने चिटकवून घेतला आणि त्यानंतर पीकॉक फर्दर मी हे घेऊन आणलेले आहे, 10 रुपयाचा एक। जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ऑनलाईनही परचेस करू शकता, तिथेही तुम्हाला हे मिळून जाईल। त्यानंतर मोराच्या डोक्यावर जो तुरा असतो तो बनवण्यासाठी मी एक छोटा बारीक तार घेतलेला आहे आणि त्यामध्ये
3 रेड कलरचे मोती घालून घेतले आणि त्याचा तुरा बनवून घेतलेला आहे आणि अशी पेपरची एक चोच बनवून घेतली आणि तीही फेविकॉलने त्यावर चिटकवून घेतली। हे फ्लावर्स खाली खाली वाटत होते, काहीतरी कमी वाटत होती, त्यामुळे मी तिथे व्हाईट कलरचे मोतीज लावून घेतले। ते फॅब्रिक ग्लूने त्यावर मी चिटकवून घेतले। तुम्ही कोणत्याही स्ट्रॉंग ग्लूचा वापर इथे करू शकता। आणि त्यानंतर 3 धाग्यांमध्ये मी असे गोल्डन बीड्स टाकून घेतले आणि ते मागून असे एकाखाली एक थोड्या थोड्या अंतरावर चिटकवून घेतले। आपले जे मोरपंख आहे त्यावरही मधामध्ये एक एक व्हाईट मोती चिटकवून घेतला आणि ट्रेच्या काठावरही लहान मोठे असे व्हाईट बीड्स चिटकवून घेतले आणि जी रिंग होती फ्लावर्सवर त्यावर मी फेरी लाईट लावून घेतलेली आहे। खूप सुंदर असा ट्रे आपला रेडी झालेला आहे।